नमस्कार, स्वागत आहे आपल्या मेघदरा चॅनलमध्ये। ह्या तोरणाच्या पट्टीला तोरण विणायचं आहे, तर खाली मी ते लोकर जॉईन करून घेतलेले आहे आणि एक चेन विणलेली आहे। सेम याच घरामध्ये दुसरी पण चेन आपली इथं विणायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत। 3 चेन, हे 3 चेन म्हणजे क्रोशियाचं एक घर। 4 चेन आपल्याला सोडायचे आहेत। तर आपल्याला इथे क्रोशेच्या मध्यभागी चेनमध्ये इथे आपल्याला हे चेन विणून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला एकूण 6 चेन विणायचे आहेत। या 6 चेन खाली आपल्याला 1, 2 आणि तिसऱ्या क्रोशेच्या घराच्या मध्यभागी चेनमध्ये हे आपल्याला विणून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला सेम परत 3 चेन विणायचे आहेत। खाली पण आपल्याला 1, 2, 3 चेन सोडून चौथ्या चेनच्या घरामध्ये हे चेन विणून घ्यायचे आहे। सेम याचप्रमाणे परत 3 चेन विणायचे आहेत इथे आणि पुढील चौथ्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे। पुढे सेम मागीलप्रमाणे इथे 6 चेन विणल्या होत्या, तसे आपल्या इथे 6 चेन विणायचे आहेत। या 6 चेन खाली आपल्याला इथल्याप्रमाणे 2 क्रोशेची घर सोडायची आहेत आणि तिसऱ्या क्रोशेच्या मध्यभागी चेनमध्ये हे चेन इथे विणून घ्यायची आहे। सेम पुढे पण आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत इथल्याप्रमाणे आणि चौथ्या चेनमध्ये इथे मध्यभागी चेन विणून घ्यायची आहे किंवा हाफ क्रोशे विणून घ्यायचा आहे। सेम पुढे पण आपल्याला परत हेच डबल विणायचं आहे। 3 चेन आणि हाफ क्रोशे विणून घ्यायचा आहे। पुढे परत 6 चेन विणायचे आहेत। सेम मागीलप्रमाणे दुसऱ्या क्रोशेच्या मध्यभागी चेनमध्ये हे आपल्याला विणून घ्यायचं आहे। सेम आपल्याला परत मागीलप्रमाणे 3 चेन पुन्हा असं पुढे विणत जायचं आहे आणि हे पूर्ण तोरणपट्टीला असं विणून घ्यायचं आहे। नंतर पुढे इथे आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये 3 चेन विणायचे आहेत इथे आपल्याला। त्यानंतर या चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे। पुढे आपल्याला इथे एक चेन विणल्यानंतर इथे आपल्याला इथून साईडची 2 चेन सोडायचे आहेत आपल्याला 6 चेनमधील आणि मध्यभागी 2 चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशे विणायचे आहेत। इथे एकूण आपल्याला 9 क्रोशे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत चेन इथे विणायची आहे आणि या चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत आणि सेम या पुढील ह्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। परत सेम इथं चेन विणायची आहे आणि आपल्याला इथे ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला ही मागीलप्रमाणेच याप्रमाणेच इथे आपल्याला 9 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। सेम मागीलप्रमाणे इथे आपल्याला परत चेन विणायची आहे आणि या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। पुढील 3 चेन इथं विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या मध्यभागी आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे। असं सेम हे विणून जायचं आहे पुढे या स्टेपमध्ये। त्यानंतर पुढे इथे आपल्याला या स्टेपमध्ये साईडला 5 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या ह्या 3 क्रोशे सोडायचे आहेत। इकडील पण 3 क्रोशे सोडायचे आहे। मध्यभागी 3 क्रोशेवरती इथे आपल्याला हाफ क्रोशे विणायचे आहेत। सेम पुढील पण चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत आणि या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला हे चेन विणून घ्यायचे आहे। इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे आणि खाली चेनमधून चेन विणून घ्यायची आहे। परत 5 चेन बनवायचे आहेत
सेम मागीलप्रमाणे साईडच्या 3-3 क्रोसिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी क्रोसियावरती आपल्याला इथे हाफ क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे मी लोकर जॉईन करून घेतल्यानंतर इथे 3 चेन लावून गोंडा लावून घेतलेला आहे. तर इथे पुढे आपल्याला काय करायचं आहे, ह्या 5 चेनमधील साईडच्या या 3 चेन सोडायच्या आहेत आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि सेम खालील पहिल्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला दुसऱ्या चेनवरती चेन विणायची आहे आणि परत आपल्याला इथे परत 3 चेन विणायचे आहेत. या 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला परत ह्या 5व्या चेनमधील इथून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे ही चेन विणायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. या 6 चेन विणल्यानंतर सेम आपल्याला ही चेनमधील दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे ही चेन विणून घ्यायची आहे. सेम असंच हे पुढे विणत जायचं आहे. सेम परत ह्या मध्यभागी ह्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे आणि ह्या 5व्या चेनमधील दुसऱ्या चेनवरती आपल्याला इथे हे विणून घ्यायचं आहे. मध्यभागी इथे याप्रमाणे इकडे 6 चेन विणायचे आहेत आणि ह्या दुसऱ्या चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. हे असं विणायचं आहे. 1 2 3 4 5 घरं, ह्या 5 घरांमध्ये हे विणून घ्यायचं आहे. नंतर पुढे इथे आपल्याला या चेनमध्ये इथे चेन विणायची आहे. मध्यभागी चेन विणल्यानंतर इथे परत 3 चेन इथे विणायचे आहेत. ह्या 3 चेन आणि इथे ह्या चेनमध्ये हे मध्यभागील चेनमध्ये हे विणून घ्यायचं आहे. सेम खालीलप्रमाणे इथे आपल्याला परत इथे एक चेन विणायची आहे आणि मध्यभागील 2 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला खालीलप्रमाणे इथे 9 क्रोसिया विणून घ्यायच्या आहेत. चेन द्यायची आहे आणि मध्यभागी ह्या क्रोसियावरती चेनमध्ये क्रोसिया विणायचं आहे. येथील 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे परत एक चेन इथे विणायची आहे आणि पुढील ह्या सेम क्रोसिया सारखेच इकडे 9 क्रोसिया इथे विणून घ्यायचे आहेत आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. हे अशा एक स्टेप कमी करत आणायचे आहेत आणि गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.